नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नंदाच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बासुंदी. त्यासाठी मी हे 2 पॉकेट फुल क्रीम अमूल दूध घेतलेले 1 लिटर. आज आपण ह्याची बासुंदी बनवणार आहोत. तर मी हे कढई ठेवली आहे त्यासाठी गरम करायला. थोडीशी गरम झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे दूध टाकणार आहोत. आपण हे 1 लिटर दूध टाकणार आहोत. तसंच दुसरंही पॉकेट टाकणार आहोत. ठेवलेलं आहे. आता हे दूध उकळी येईपर्यंत आपण असंच थांबणार आहोत. नंतर उकळी आल्यानंतर आपण ढवळत राहणार आहोत. आता आपल्या ह्या दुधाला उकळी आलेले आहे. आता आपण ही दूध असंच हलवत राहणार आहोत, जेणेकरून खाली दूध लागणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. आणि थोडा मीडियम गॅस ठेवूनच हलवणार आहोत. दूध पूर्ण आटेपर्यंत आपण असंच हलवत राहणार आहोत. हलवल्यामुळे दूध खाली चिटकणार नाही, लागणार नाही दूध. त्याच्यामुळे दूध सतत हलवत राहायचं. हे बघा, आता हे आपले दूध पण घट्ट होत आलेलं आहे. याला अजून घट्ट बनवायचं. बघा, आता भरपूर आपलं दूध इथपर्यंत होतं. आता भरपूर आटत आलेलं आहे. आणि बघा, साई पण आलेली दुधावरती. अशा प्रकारे आपण अजून दूध भरपूर आटवून घेणार आहे. ह्या प्रोसेसला बराच वेळ लागतो. आता मी जरा गॅस फास्ट केलेला आहे आणि सतत ढवळत राहिलेली आहे. त्याच्यामुळे हे खाली लागणार नाही. असं सतत हलवल्यामुळे दूध खाली लागणार नाही आणि आपली प्रोसेस पटकन होईल. हे बघा दूध किती आटलेलं आहे. 1 लिटरच्या वरती मी थोडं दूध घेतलेलं आहे. बघा, एवढं होतं ते आता आटून अर्धा लिटर झालं आहे. आपण अजून दूध आटवायचं आहे. त्यासाठी मी आता सारखी ढवळत राहिलेलं आहे. बघ किती दूध थिक झालेलं आहे. गॅस माझा हायवरतीच आहे, हाय फ्लेमवरतीच आहे. आणि मी सारखी ढवळत राहिल्यामुळे ते लागलं नाही खाली. आहे बघा, तुम्ही पाहू शकता किती साई झालेली. आता आपण अजून असंच ढवळत राहणार आहोत. आता आपलं हे बघा, पाव लिटर पण दूध झाले, आसपास झालेलं आहे पाव लिटरच्या. किती घट्ट झालेले. तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. तर मी ही 1 वाटी आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची, चवीप्रमाणे. ज्यांना जास्त गोड पाहिजे त्यांनी जास्त टाका. साखर टाकली. हे मिल्क मेड टाकलं आणि 1 चमचा मिल्क मेड टाकलं. ह्याने जरा स्वाद छान येतो दुधाच्या पदार्थांना. मिल्क मेड टाकलेले, साखर टाकलेले. आता हे वेलची कुटलेली ती टाकली. आता परत आपण हे ढवळत राहणार आहोत. थोडासा गॅस फास्ट केला. हे बघा, हे आपले आता बासुंदी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फूड कलर टाकणार आहोत. हा मी लेमन कलर घेतलेला आहे, फूड कलर. तो ह्यात टाकणार आहे. त्याच्यामुळं एक फ्लेवर येईल आपल्या बासुंदीला. आणि ढवळून घेणार आहे. किती छान कलर आला आहे बासुंदीला. आला की नाही मस्त कलर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अजिबात विसरू नका लाईक करायला. जे नवीन बघत असेल व्हिडिओ माझा त्याने सबस्क्राईब करा, जरूर करा. माझा व्हिडिओ आवडला तर. आता आपण हे सर्व करणार आहोत. हे खाण्यासाठी तयार आहे आपली बासुंदी. तापत त्याच्यावर ड्रायफ्रूट्स. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बासुंदी खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.